बोला. जानवी, मला तुला काहीतरी सांगायचंय, पण त्याआधी मला तुला काहीतरी वेगळं सांगायचंय. काय चाललंय तुझं? आय एम सॉरी, मला तुला कन्फ्यूज नाही करायचंय. काय झालंय काय? पण किती टेन्स दिसतोस माहितीये तू. भीती वाटतेय मला. अगं त्यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये. सांग सांग सांग, काय सांगायचं ते सांग लवकर. मी अकाउंटंट नाहीये. हे तू सांगितलंयस मला. हे बघ, तुझ्या पिऊन असण्याचा मला खरंच प्रॉब्लेम नाही. अरे माझ्यासाठी कुठलंही काम करणारा माणूस हा हलका होत नाही. इनफॅक्ट मी बाबांना पण सांगितलं काल. हे बघ श्री, तू खोटं बोललास मान्य आहे, पण ज्या खोटं बोलण्याने एखाद्याचं नुकसान होत नाही ते खोटं हार्मलेस असतं. काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी पिऊन सुद्धा नाहीये. अरे देवा, म्हणजे तुला नोकरीच नाहीये? काय झालं? तू नोकरी करत होतास ना? का तू नोकरी करतच नव्हतास आणि करत होतास असं मला सांगितलं होतंस? तसं सुद्धा नाहीये काही. मग काय, सोडलीस का नोकरी? काय झालं? तुला कोणी काही बोललंय का? बॉस, ओ माय गॉड, मी तरी बोलले होते ना तुला, माझं हॉस्पिटलचं बिल मी पे करेन. तू तू इतका गैरफायदा घेत होतास त्यांचा. बरं गाडीही वापरत होतास तू त्यांची. एका अर्थी त्यांचा बरोबरच आहे. तू असं करायला नको होतं श्री. ठीक आहे, आता झालं ते झालं. डोंट वरी, टेन्शन नको घेऊस. मिळेल दुसरी नोकरी. तुझा बायोडेटा देऊन ठेवशील तू माझ्याकडे? मी माझ्या सरांशी बोलते, म्हणजे बघते त्यांच्या ओळखीतनं काही होतंय का. झालं तर बरंच आहे ना. हा, थँक्स फॉर युअर हेल्प. अरे थँक्यू काय, होईल ना काहीतरी. तुझं शिक्षण किती झालंय सांग मला? MBA. हा, MBA. तू पिऊनची नोकरी का करतोयस? एका तुझ्या MBA चा काही वेगळा लॉंग फॉर्म आहे. नाही म्हणजे आम्ही कसं विनोद करण्याला MCOM म्हणतो आम्ही, मास्टर ऑफ कॉमेडी. तसं काही. मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, UK. मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, UK. I'm sorry. सॉरी. आणि काय ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी? अरे मुलीला इम्प्रेस करण्यासाठी ते बोलायची गरज असते. ते बोलायला थोडासा उशीर झालाय असं नाही का वाटत तुला? जानवी प्लीज, मी खरंच सांगतोय तुला, मी MBA केलंय. तू MBA केलंयस, पण मग तू पिऊन कसा असशील? अगं पिऊन नाहीच आहे मी. तू पिऊन नाहीयेस, तू अकाउंटंट नाहीयेस, तू बेकारही नाहीयेस. अरे मग तू आहेस कोण? मी श्रीरंग गोखले, गोखले गृह उद्योगाचा मालक. खरं तर हे सगळं तुला मला सांगून टाकायचं होतं, पण तू इतकी घाबरली होतीस ना, मग माझं धाडसच झालं. जानवी, आपल्या नात्याची सुरुवात मला खरेपणाने करायची आणि म्हणून मला हे तुला सांगणं खूप गरजेचं वाटतं. आय एम सॉरी जानवी. आय एम सॉरी. सॉरी जानवी. जानवी अगं काहीतरी बोल ना. लुक, दिस सायलेन्स इज जस्ट किलिंग. हा, प्लीज बोल काहीतरी. म्हणजे तू? हो जानवी, हे खरं आहे आणि हे खरंच खरं आहे.
तू तू थापा मारत नाहीयेस ना? नाही. हे बघ, जर माझी मस्करी करत असशील तर प्लीज सांगून टाक. आता बास, ह्याच्यापेक्षा जास्त मी नाही घेऊ शकत. जान्हवी, अगं खरंच मस्करी नाही करत आहे मी तुझी. कसं शक्य आहे? माझे सर तुला अकाउंटंट म्हणतात. मी पण आले तुमच्या ऑफिस मध्ये आणि तुझ्या बॉसला भेटले सुद्धा. माझा बॉस नंदन, तो माझ्या ऑफिस मध्ये पिऊन म्हणून काम करतो. सर नमस्कार. सर नमस्कार करताय ना? साहेब, चहा साखरेचे डबे सापडणार नाहीत तुम्हाला. छत्री जाम आवडली सरांना. अरे पण मग माझे सर ते त्यांना माहितीये मी खरा कोण आहे ते. त्या दिवशी मीच त्यांना सांगितलं की मला प्लीज अकाउंटंट सारखं ट्रीट करा. बिचारे खूप गोंधळून गेले होते. कसं बसं निभावलं त्यांनी. काय झालंय काय जान्हवी तुला? अगं आपले सगळ्यात मोठे क्लायंट आहे ते, मी त्यांना साहेब म्हणतो. जान्हवी, गोखले गृहोद्योगाचे हे सर्व आहे. नाहीतर असं व्हायचं तू यांना एकदम गोखले गृहोद्योगाचे मालक समजायची. काय गोखले साहेब? बाप रे. आय एम सॉरी जान्हवी. पण तू असं का केलंस माझ्याशी? अगं मी तुला सांगितलं ना, मला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये कायम स्पेशल ट्रीटमेंटच मिळत आली. म्हणजे असं सामान्य माणसासारखं वागवणारं आजवर कोणी भेटलंच नव्हतं. आणि तू मला सामान्य माणूस समजलीस आणि ते मला आवडत गेलं. म्हणजे तुला फसवण्याचा वगैरे माझा कधीच हेतू नव्हता. म्हणजे सामान्य माणसासारखं ट्रीट करणारं आजवर मला कोणी भेटलेलंही नव्हतं. आणि मग तू भेटल्यानंतर मला त्याचं खूप अप्रूपही वाटत गेलं. हा म्हणजे तुला हे कधीतरी सांगायला हवं याची जाणीव होती मनामध्ये, पण मी योग्य वेळेची वाट बघत होतो. पण माझे सर यात का सामील झाले? जान्हवी, अगं यात त्यांची काहीच चूक नाहीये. फक्त माझ्यासाठी करत होते ते. माझ्यासाठी हे सगळं जरा जास्तच आहे पचवायला. ऑल राईट, पण प्लीज रागावू तरी नकोस. नाही, अरे मी रागावले नाहीये. मला मुळात झेपतच नाहीये हे सगळं. अरे मी असं कसं वागले? तुला अकाउंटंट कसं समजत राहिले? मला कळायला हवं होतं. कमाल आहे माझी. पण इट्स ऑल राईट जान्हवी, यात तुझी काही चूक नाहीये, माझाच वेडेपणा. पण तू नंतर मला का खोटं सांगितलंस की तू पिऊन आहेस? मी कधी सांगितलं तुला? तूच समजत होतीस. अरे पण मग तू क्लिअर का नाही केलंस? मी कालच सांगणार होतो तुला, पण तू लवकर निघून गेली. चला चला आपण निघूया. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. निघूया. मी तुला गाडी दी सोडू? तुझी गाडी आहे? सॉरी. हे बघ अगं जान्हवी, प्लीज डोंट डू दिस टू मी. अगं इतकं चुकलंय असं वाटतंय का तुला? तसं काही नाहीये. मग आज संध्याकाळी भेटूया ना? भेटतोच ना आपण रोज बस स्टॉपवर. अगं तसं नाही, इतर कुठेतरी वेगळीकडे. आपण फोनवर बोलूया. निघूया आता. मला उशीर झालेला नाही आवडत. जान्हवी, हे बघ तू मला माफ केलं असेल ना तर प्लीज गाडीत बस. प्लीज. तुला नीट गाडी चालवता येते?
लायसन्स आहे का? 18 वर्षाचा असल्यापासून. मग तू बसने काय यायचास? तुझ्यासाठी. आणखी काही आहे जे मला माहिती नाहीये? धक्का देता येईल असं काहीच नाहीये. माय गॉड, किती घाणेरडा माणूस होता तो. काय ते वागणं, काय ते बोलणं, कुणाशी कसं वागावं याचं जरा म्हणून पोच नाही. तो कुणाचा नवरा आहे माहित आहे ना. मग हो, आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन आपण काय बोलतो याचं जरा सुद्धा भान नाही. मला तर रावणच वाटत होता. 10 तोंड नव्हती फक्त त्याला. वहिनी, पण एवढ्या लहान वयाच्या मुलीने या असल्या माणसाशी का केलं असेल लग्न? त्यावरूनच तिची लायकी लक्षात आली ना. आधी ती बरी म्हणावी अशी तिची आई, ती आई बरी म्हणावी असा तिचा नवरा. शी माणसं असतात शी. मला एक गोष्ट कळत नाहीये, या माणसाने आपल्या घरात पाऊल ठेवायची हिंमतच कशी केली. किती लंपट आणि फाजील माणूस होता तो. आणि पैसे कसले देऊ करतो? वागण्या बोलण्याचा काही पोच असावा का नाही? पैशाने सगळं विकत घेता येतं असं वाटतंय त्याला. त्यांना सभ्यपणा आणि सदाचार कुठनं कळायचा. पण तो त्याच्या बायकोशी पण असाच वागत असेल. बापरे, ह्या असल्या नवऱ्याबरोबर राहणं किती भयंकर आहे ना. ती डिझर्व करते असला नवरा. आई म्हणते ना तेच बरोबर आहे. ती खोटारडी आणि कजाग आहे. काय गाई, काय झालं? कसला विचार करतेस? ही मुलगी परत परत माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणाने का येतेय? जिचं तोंडही बघू नये अशी खोटारडी पाताळी अंतरी मुलगी ती जान्हवी, ती परत परत आपल्या मनात, विचारात, बोलण्यात का येतेय? आम्ही तर कधीच नाही बोलत तिच्याबद्दल. खरंच नाही. कसं परवा तर नाही का आपण बोललो तिच्याविषयी. आपल्याकडे काही कामानिमित्त पुन्हा आली तर? छे छे, ती कशाला आली आपल्याकडे? आणि जर ती आलीच ना तर मी स्वतः तिला घराबाहेर काढीन. नको, म्हणजे मला नाही वाटत ती येईल. खरंच ती कशाला येईल ना. नाही येणार. देवाने तिला इथे यायची दुर्बुद्धी देऊ नये. पण आई, तू जरा तिला जास्तच मनावर घेतलंयस असं नाही का वाटत आहे तुला? नाही ग, आयुष्यात वाटलं नव्हतं ना असं काहीतरी विचित्र वाटतंय मला. असं वाटतंय ती माझ्या दरवाजातच उभी आहे. निघू? निघते मी. अरे तू पण निघ. नाही, आधी तू निघ मग मी निघतो. बाय. बाय.
निधी, निघ ना तू. अगं मी निघतोच आहे, तू निघ ना. मी निघालोच आहे. हे काय नमस्कार मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय साडी वगैरे आज मस्त दिसतेस आणि हसतेस काय एवढी? गुड मॉर्निंग जान्हवी ताई. अरे नितीन, गुड मॉर्निंग. सरांनी बोलवलं. येते, लगेच येते. बर. जरा बॅग ठेव ना ग. लवकर ये. लगेच आले. सर बोलवलं होतं? हो बोलवलं. काय झालं सर? तुला काय झालंय जान्हवी? काहीच नाही. का? नाही ते तुझे हे गाल लाल का दिसतात? ते काय गालाला लाली म्हणतात तसं काय तू लावलंयस का? नाही सर. का? नाही आज जरा वेगळीच दिसतेस तू. सगळे असेच म्हणतायत. हो ना? तुम्ही का बोलवलं होतं? मी काय ते गा हा अगं हे तू त्या गीताने काय घोळ घालून ठेवलंय बघ. अगं हिला ग्रॅज्युएट कोणी केलं ग? काय झालं सर? ते काय तुला सांगतो, स्मिताचा फोन असणार. परवा काय झालं जान्हवी, तिचा वाढदिवस होता आणि वाढदिवस लक्षात राहावा म्हणून मी 1 वर्ष आधी अलार्म लावून ठेवला होता. म्हटलं सकाळी 7 ला उठून हिला विश करायचं आणि खुश करून टाकायची. पण अलार्म मध्ये 7 AM च्या ऐवजी 7 PM चुकून लिहिलं होतं. संध्याकाळी 7 ला झाला अलार्म. खूप पडली मला जान्हवी, खूप पडली. तेव्हापासून सतत भीती वाटते. काय विसरलोय का मी? आज हिचा वाढदिवस तर नाही ना, अॅनिव्हर्सरी तर नाही ना? या 2 दिवशी विश केलं ना की माझं पूर्ण वर्ष सुखात जातं जान्हवी, तुला सांगतो. काहीही सर, मॅडम खूप चांगल्या आहेत. अगं दुरून डोंगर साजरे जान्हवी. ही नक्की ती गीता असणार. मला तिचं तोंडही पाहायचं नाही. जान्हवी तू सांग तिला परस्पर बाहेर जा म्हणून. मला नाही तिच्याशी बोलायचं.